विद्यार्थी मित्रांनो, सिव्हिलचा आपला M3चा जो पेपर आहे, काही मुलांचा बॅकलॉग असेल, काहींचा क्रिटिकल असेल, क्रिटिकलमुळे कॅरी ऑनमुळे वायडीला असतील आणि काही जणांचा रेग्युलर सुद्धा असेल. हा आपल्याला 100% गॅरंटेड यावेळी काढायचा आहे. यासाठी आपल्याला अभ्यास झाल्यानंतर कळालं पाहिजे पेपर कसा सोडवायचा. सो या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये मी तुम्हाला पेपर सोल्युशन देणार आहे, ज्याच्यामध्ये मागचा तुमचा सिव्हिलचा पेपर मी सॉल्व्ह करून दाखवणार आहे. तो पूर्ण बघितला की तुम्हाला आयडिया येऊन जाईल, यार या पद्धतीने क्वेश्चन सिलेक्ट करायचे, स्टँडर्ड आन्सर असं पाहिजे, अशा प्रकारे पेपर सोडवायचा. डिटेलमध्ये आयडिया क्लिअर होतील, कारण अभ्यास झाल्यासोबत पेपर सोडवलेच पाहिजे आणि तेच पेपर सोल्युशन या लास्ट नाईट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. मित्रांनो, ते तर मी आता तुम्हाला सांगेलच. त्यासोबतच तुम्हाला जर M3 अजूनही स्कोर करायचा आहे, वेळ आहे, 1-1.5 दिवसातच M3 काढायचा आहे. भले इनसेम तुमची फेल आहे, तुम्हाला काहीच येत नाही, तरी 1-1.5 दिवसात असं वाटतंय मला काढायचाच आहे, लास्ट M3चा पेपर द्यायचा आहे, तर मी तुम्हाला नक्की सजेस्ट करेल की तुम्ही ही व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला जर माझं शिकवणं आवडलं, कॉन्फिडन्स आला, तर नक्की तुम्ही प्ले स्टोअरवरनं पर्पल ॲट ॲप्लिकेशन डाउनलोड करा. पर्पल ॲट ॲपमध्ये तुम्ही गेले की पर्पल ॲट ॲपमध्ये तुम्हाला M3चा सिव्हिलचा कोर्स दिसेल, तो सबस्क्राईब करा. यस, सबस्क्रिप्शन केल्यानंतर त्याच्यामध्ये मी व्हिडिओ लेक्चर दिले, ते बघा. 1-1.5 दिवसात तुम्हाला आयडिया येऊन जातील काय काय करायचं, तेवढंच करा. प्लस तिथे IMP क्वेश्चन आणि मागच्या 4 क्वेश्चन पेपर मी सॉल्व्ह करून दिले आहेत, त्या बघा. हार्डली 1-1.5 दिवसांचं काम आहे, तुम्ही गॅरंटेड सिव्हिलचा पेपर तुमचा स्कोर करता. काही डाऊट असले कॉल करा. बघूया आपण आता पेपर सोल्युशन. विद्यार्थी मित्रांनो, M3 स्कोर करायचा बेस्ट फंडा, सिंपल फंडा, पहिल्यांदा अभ्यास आणि नंतर 3 ते 5 प्रश्नपत्रिका सोडवणं मस्ट आहे. मित्रांनो, आपल्या ह्या पूर्ण पेपर सोल्युशनच्या सिरीजमध्ये आत्तापर्यंत मी तुम्हाला ENTC, EC यांचा पेपर सॉल्व्ह करून दाखवले, त्याच्यानंतर केमिकलचे दाखवले. आज आपण सिव्हिलचे पेपर घेतो आहे, उद्या तुम्हाला इलेक्ट्रिकल इन्स्टिट्यूटचा पेपर भेटेल. मित्रांनो, आजचा आपला पेपर आहे सिव्हिलचा. मित्रांनो, मी लास्ट आलेला लेटेस्ट तुमचा जो बॅकलॉग पेपर राहिला तो पेपर घेतलेला आहे. या आजच्या पूर्ण व्हिडिओमध्ये आपण पूर्ण एक 70 मार्काचा पेपर सोडवणार आहे, जेणेकरून हा जेव्हा तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघशाल तेव्हा तुम्हाला आयडिया येईल की अरे हा पेपर अशा प्रकारे सोडवायचा असतो, प्रश्न असे सिलेक्ट करायचे असतात, ऑरला ऑर असे सोडवायचे असतात, स्टँडर्ड सोल्युशन असं लिहायचं असतं, क्वेश्चन कशा प्रकारचे येतात, कुठे टिल्ट होता, या बारीक बारीक गोष्टी क्लिअर होतात जेव्हा आपण पेपर सोडवतो. येस, सो या व्हिडिओमध्ये आपण तेच शिकणार आहे. पूर्ण पेपर 70 मार्काचा मी सॉल्व्ह करून दाखवेल. व्हिडिओ बघितल्यानंतर एक जबरदस्त तुमचा कॉन्फिडन्स झालेला असेल. सो सुरू करूया आजचा व्हिडिओ. बघा, आजचा पेपर आहे आपला सिव्हिलचा. हा लेटेस्ट तुमचा बॅकलॉगचा राहिलेला पेपर आहे बघा. हा करेक्ट. सो हाच पेपर आपण आता सोडवतो आहे. सो 2019 पॅटर्नचा. पहिल्यांदा आपल्याला MCQ होता, MCQ फटाफट सॉल्व्ह करून घेऊया. बघा, द पेअर ऑफ रिग्रेशन लाईन्स आर 8x - 10y + 66 = 0 अँड 40x - 18y = 214. माझं स्पीड थोडं जास्त असेल, कारण मला विदिन 40 ते 45 मिनिटात 2.5 तासाचा पेपर सोडवायचा आहे. ओके, सो व्हिडिओ ॲपवर तुम्ही स्टॉप करून करून बघा, मग लिहा. सो परफेक्शन येईल. बघा कसं असतं, ज्याचा x मोठा ती x ऑन y असते. सो याचा x मोठा ही झाली x ऑन y, मग उरलेली y ऑन x. सो कुठली लाईन करेक्ट आहे आपली? L1 काय? y ऑन x. L1 इज द रिग्रेशन लाईन y ऑन x. सो आन्सर इज 1. एचं 1चा आन्सर आहे, एचा आन्सर आहे 1. सेकंड, द वेक्टर अलॉंग द डायरेक्शन. बघा, अलॉंग द डायरेक्शन मध्ये काय असतं? एकदम इझी आहे. काय करायचं? हा जो अपॉनची टर्म असते, अपॉनच्या टर्मला IJ लावायचं, म्हणजे 2I + 1J + 5K अपॉन अंडररूट मध्ये यांचे स्क्वेअर करायचे. 2चा स्क्वेअर 4, 1चा 1, 5चा 25, 25 1 26, 26 1 30, करणी 30. बघा, 2I 1J 5K अपॉन √2, 2I 1J 5K अपॉन √30. आन्सर इज D. बीचा आन्सर आहे D. करेक्ट. पुढे जाऊया. थर्ड आहे C. इफ द वेक्टर फील्ड X F bar is equal to x plus 3y I bar plus y minus 2z j bar plus x plus mz k bar सोलेनॉइडल m ची किंमत काढायची. बघा, सोलेनॉइडल मध्ये काय करायचं? पहिली टर्म येणे त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा x सोबत. पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह x सोबत किती येईल? x चा 1, याचा 0, दुसऱ्याचा y सोबत 1, इथे y नाही 0, तिसऱ्याचा z सोबत 0 प्लस mz चा 1 इज इक्वल टू 0 घ्यायचं. किती झालं बघा? 1 आणि 1 2, 2 प्लस m इज इक्वल टू 0. 2 तिकडे गेला, m किती आला? +2 झाला, -2 आहे का? यस. सो दिस युअर आन्सर. कळालं? डायव्हर्जन्स सोलेनॉइडल कसं सोडायचं? सोलेनॉइडल आणि डायव्हर्जन्स अशा प्रकारे युजिंग स्टोक्स थेरम, इंटिग्रेशन F बार dr बार, वेअर F बार इज इक्वल टू xy yz + z बार ओव्हर द क्यूब हुज साइड इज
इट्स फेस इन एक्स वाय प्लेन इज मिसिंग. एक्स वाय मे प्लेन मिसिंग म्हणजे झेडची व्हॅल्यू येईल तुमची 0. ओके, लक्षात ठेवा. एक्स वाय प्लेन मिसिंग ना, म्हणजे झेड प्लेन नाही, झेडची व्हॅल्यू 0. मोस्ट जनरल सोल्युशन वन डायमेन्शन हीट फ्लो जो आपला पुढे येणार आहे. वन डायमेन्शन हीट फ्लोचं मोस्ट जनरल सोल्युशन हे आहे, यू ऑफ एक्स टी इज इक्वल टू C4 cos mx C5 sin mx e रेस टू मायनस m²t. कधी कधी e रेस टू मायनस C² m²t पण लिहिता. सो हे झाले आपले MCQ. इथे आपण 10 पैकी 10 मार्क सिक्युअर केलेले आहे. आता पुढे जाऊया मेन क्वेश्चन्सवरती. बघा आता क्वेश्चन सिलेक्शन खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. क्वेश्चन नंबर 2 ला और 3 आहे. 2 मध्ये बघा पहिला प्रश्न आहे आपला रिग्रेशनचा कोरिलेशनचा प्रश्न आहे. हा क्वेश्चन सोपा आहे. नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचा क्वेश्चन हा पण सोपा आहे, पण इथे हा थोडा आपला याचा क्वेश्चन आहे ऑब्झर्व फ्रिक्वेन्सी chi² डिस्ट्रीब्युशनचा. हा थोडा टफ क्वेश्चन आहे. सो क्वेश्चन 2 मध्ये ए आणि बी इझी आहे, पण सी थोडा टफ आहे. सो क्वेश्चन 2 ला न जाता जर 3 वर गेलो ना आपण, बघा 3 अजून सोपं आहे. सो जे सोपं आहे ते सिलेक्ट करायचं. लक्षात ठेवा क्वेश्चन सिलेक्शन तुम्हाला जमलं पाहिजे. मी पूर्ण पेपर तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतोय ॲज अ स्टुडंट म्हणून. तुम्ही म्हणजे मी इथे बसलोय आणि 2.5 तासात पेपर कसं सोडवायचं, सिलेक्शन कसं करायचं, सगळ्या गोष्टी प्रॉपरली इथे समजून घ्या आणि असाच पेपर सोडवायचा, कारण हा तुमचा लेटेस्ट पेपर आहे. बघा हा इझी आहे. क्वेश्चन 3 आहे. काय दिलंय, कोरिलेशन. कोरिलेशन मध्ये काय असतं, एक्स वायचा टेबल असतो, एक्स वाय यांचे स्क्वेअर होता आणि कोरिलेशनच्या फॉर्म्युलाने सोडवतो. सो हा इझी आहे. क्वेश्चन 3 हे करूया. चला मी क्वेश्चन इकडे माझ्या मोबाईलमध्ये घेऊन घेतलाय, मला म्हणजे पुन्हा पुन्हा रिव्हर्स जाण्याची गरज नाही. क्वेश्चन 3A. क्वेश्चन 3A बघा कोरिलेशन मध्ये काय घ्यायचं, x² y² xy असा टेबल घ्यायचा. एक्सच्या व्हॅल्यू काय दिल्या आहे 40 44 28 अशा सगळ्या व्हॅल्यू दिल्या आहे. वायच्या काय दिल्या आहे 32 39 26. मी हिंट देतोय, बाकी पूर्ण सोल्युशन तुम्हाला खाली व्हिडिओच्या खालीच आपल्या ॲपमध्ये व्हिडिओच्या खाली जी PDF आहे तिथे पूर्ण सोल्युशन आहे, त्या PDF मध्ये लिहून घ्या. मी हिंट देतोय यांचे स्क्वेअर करायचे, बरोबर. याचा स्क्वेअर येईल इकडे. सो सोल्युशन तुमचं या प्रकारे येईल. बघा याचा स्क्वेअर किती 1600, y² म्हणजे 32चा स्क्वेअर 1024 आणि xy म्हणजे या दोघांचं मल्टिप्लिकेशन 1280. मुलांनो हे असं कॅल्क्युलेट करायला खूप वेळ जातो. सो हे कसं इझिली कॅल्सी ट्रिकवर करू शकतो आपण, अल्फा ट्रिक म्हणतात त्याला. ती अल्फा ट्रिक मी आपल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये शिकवली आहे. तुम्ही ॲपवर आहात, सो ॲपवर बघा वरती स्टॅटिस्टिक्सचा जो फोल्डर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या ट्रिक्स मी शिकवलेल्या आहेत त्या बघा. येस, सो तुम्हाला कळेल की अरे सरांनी एकदम सोप्या पद्धतीने टेबल शिकवले. यू मिनिटात टेबल तयार होतो. मग नंतर काय करशाल, यांची सगळ्यांची समेशन, इथे 2 नाही सगळे नंबर लिहून घ्यायचे जेवढे दिले तेवढे, सगळ्यांचे इकडे स्क्वेअर करायचे. या सगळ्यांच्या समेशन येईल. समेशन आल्यानंतर पहिल्यांदा n घेणार. n म्हणजे काय, एक्स मध्ये किती व्हॅल्यू आहे, एक्स मध्ये किती आहे, एकूण 7 व्हॅल्यू आहे. मी इथे 3 लिहिल्या पण एकूण 7 आहे. तो x आला, n आला, नंतर x बार काढणार, x बार समेशन x अपॉन n. सो ही जी ऍडिशन येईल ती समेशन x आणि हा n. नंतर आपण तिसरा काढणार y बार. ओके, ह्या पद्धतीने सोडवा. तो काय येईल समेशन y अपॉन n. बघा या y चं जे आन्सर येईल ते समेशन y आणि हा n. आणि चौथा फॉर्म्युला येईल कोरिलेशन. कोरिलेशन म्हणजे r, त्याचा स्टँडर्ड फॉर्म्युला हा आहे, लक्ष द्या. व्हेरी एमपी फॉर्म्युला आहे. समेशन xy मायनस n x बार y बार अपॉन पहिल्या अंडर रूट मध्ये समेशन x² मायनस n x बार स्क्वेअर इंटू दुसऱ्या अंडर रूट मध्ये समेशन y² मायनस n y बार स्क्वेअर. बघा बस या फॉर्म्युल्यात किमती टाकायच्या. समेशन xy काय, हा n x बार हे वाले, समेशन x² ही किंमत, n आहे x बार आहे हे, x बारचा स्क्वेअर होईल, तसं समेशन y² ही किंमत, n आणि y बार, n आणि y बारचा स्क्वेअर सोडवायचं. r चा आन्सर नेहमी 0 पॉईंट मध्ये आलं पाहिजे. 0 पॉईंट मध्ये आलं की समजायचं आपला आन्सर करेक्ट आहे. 0 पॉईंट समथिंग तुमचा आन्सर येईल. सो हे फायनल आन्सर. क्लिअर. सो कोरिलेशन कसं करायचं. सो इथे आता तुम्हाला हिंट दिली मी, अशा प्रकारे याला सॉल्व्ह करून टाका. सो इथे मित्रांनो आपण आपले 5 मार्क सिक्युअर केले. पुढे जाऊया आता. ॲझ्युमिंग दॅट प्रश्न आहे तुमचा, ॲझ्युमिंग दॅट द हाईट ऑफ सोल्जर 68.22 इंचेस विथ द व्हॅरियन्स 10.8 इंचेस, हाऊ मेनी सोल्जर इन अ रेजिमेंट ऑफ 10,000 वुड यू एक्सेप्ट टू बी ओव्हर 6 फीट. ओके, ॲझ्युम एरिया दिलाय. ओके, नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचा प्रॉब्लेम आहे. नॉर्मल डिस्ट्रीब्युशन इझी आहे. पहिल्यांदा गिवन लिहूया. काय दिली, पहिली व्हॅल्यू दिली मीन. मीन म्हणजे एक्स बार, एक्स बार आहे 68.22. नंतर बघा इथे व्हॅरियन्स दिलाय. व्हॅरियन्स म्हणजे सिग्मा स्क्वेअरची व्हॅल्यू दिली तुम्हाला 10.8 आणि मीन म्हणजे एक्स बारची व्हॅल्यू दिली तुम्हाला 68.22. आपल्याला सिग्मा पाहिजे. सिग्मा काय, याचा अंडर रूट 10.8 रूट 10.8. सो तो बनेल 3.28. नंतर काय दिलंय,
बघा कॅपिटल एन दिलाय 1000 म्हणजे हा एरिया दिलाय तुम्हाला, आणि इथे काय म्हटलं बघा फीटमध्ये दिलंय 6 फीट, x1 दिलाय तुम्हाला फीटमध्ये आणि एक्स बार आहे इंचेसमध्ये, सो फीटला इंचेसमध्ये कन्वर्ट करावं लागेल. सो बघा कसं सोडवायचं, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. इथे मुलं फसतात आणि चुकतात. काय चुका करता मुलं आहे तसंच घेता बघा. मित्रांनो, इंजिनिअरिंग मेकॅनिक्स आणि M3 ची भीती वाटते, 100% गॅरंटीड स्कोअर करायचा आहे. प्ले स्टोअरवरनं पर्पल ॲट ॲप्लिकेशन लगेच डाउनलोड करा. त्यामध्ये व्हिडिओ लेक्चर आहे, मराठीमध्ये आहे, ते बघा आणि मेकॅनिक्स आणि M3 तुमचा 100% गॅरंटीसह स्कोअर करा. क्वेश्चन 3B सोल्युशन कसं येईल बघा. पहिल्यांदा आपण लिहिणार गिवन, हे स्टँडर्ड सोल्युशन असेच लिहायचे. एक्स बार म्हणजे मीन तुम्हाला दिलाय 68.22, नंतर तुम्हाला दिलाय सिग्मा स्क्वेअर म्हणजे व्हॅरियन्स 10.8, त्याचा आपल्याला सिग्मा काढावा लागेल, सिग्मा अंडर रूट ऑफ 10.8, सो तो बनेल 3.28. नंतर आपल्याला दिलाय यन दिलाय 10,000 आणि x1 दिलाय तुम्हाला 6 फीट दिलाय आणि इकडे इंचेसमध्ये दिलंय. सो फीटला इंचेसमध्ये करावं लागेल. 1 फूट म्हणजे किती इंच, 12 इंच. सो 6 फूट 6 गुणिले 12, 12 सकम 72, 72 इंच. बघा युनिट सेम पाहिजे, इंच आलं सेम. मग सोडवायचं. पहिला फॉर्म्युला Z1 x1 मायनस x बार अपॉन सिग्मा. सो x1 आहे 72 मायनस x बार 68.22 अपॉन सिग्मा आहे 3.28. सो तुमची व्हॅल्यू आली 1.15. हा आला Z1. आता स्टेप 2 मध्ये काय घेतो आपण, P ऑफ Z. बरोबर, P ऑफ Zचा फॉर्म्युला 0.5 मायनस एरिया ऑफ Z1. एरिया ऑफ Z1 हा आपला फॉर्म्युला असतो. सो 0.5 मायनस एरिया ऑफ Z1. एरिया किती दिला होता आपल्याला, पॉईंटमध्ये दिलेला असतो बघा, तो एरिया चेक करावा लागेल बघा. पॉईंटमध्ये 0.3749 आणि झेडची किंमत हीच आली पाहिजे जी गिवन आहे ती 1.15, 0.3749. बघा झेड तोच आलाय 1.15, एरिया दिला आहे 0.3749. यांची वजाबाकी करणार आपण. सो ती वजाबाकी येईल तुमची 0.1251. आलेल्या आन्सरला कॅपिटल एन ने मल्टिप्लाय करायचं, कॅपिटल 10,000, सो 1251. आणि मग स्टेप 3 मध्ये काय करणार, ग्राफ काढणार. एक्स ॲक्सिस ओरिजिन, वाय ॲक्सिस. ग्राफ आपण नेहमी असं महादेवाच्या पिंडीसारखाच काढतो, नेमिंग देतो 1 2 -1 -2. पॉईंट काय तुमचा झेडचा 1.15. 1.15 म्हणजे 1च्या थोडा पुढे येईल. झेड इज इक्वल टू 1.15. करेक्ट. इथून रेश मारतो, इथून इकडे शेड करतो, इकडे डॉटेड करतो. बरोबर, हा डॉटेड काय असतो, रिक्वायर्ड एरिया. सो दिस इज आवर स्टँडर्ड सोल्युशन. अशा प्रकारे तुमचं सोल्युशन पाहिजे. रिक्वायर्ड एरिया कुठला, हा पॉईंट मधला 0.1251 आहे. किती इझी क्वेश्चन आहे. यस. सो अशा प्रकारे स्टॅटिस्टिक प्रोबॅबिलिटीचे क्वेश्चन सोडवायचे, कारण इथेच तुमची मेन पासिंग आहे. लास्ट क्वेश्चन सी करूया. अमॉंग 64 ऑफस्प्रिंग अ सर्टन क्रॉस बिटवीन युरोपियन हॉर्सेस 34 वेअर रेड, 10 वेअर ब्लॅक, 20 वेअर व्हाईट. अकॉर्डिंग टू जेनेटिक मॉडेल दिस नंबर शुड बी इन द रेशो 9:3:4. Is the consistent with the model 5%? The level of significance. Take x 20.05 square is equal to 5.991. बघा मित्रांनो, हा आहे आपला चाय स्क्वेअर डिस्ट्रीब्युशनचा इझी प्रॉब्लेम. या ज्या फ्रिक्वेन्सी ही आहे टोटल, कशाची टोटल, हे टोटल घोडे किती बघा, 34, 10 आणि 20 सगळे मिळून झाले 64. ही झाली ऑब्झर्व फ्रिक्वेन्सी. हा रेशो दिलाय. या रेशोवरनं हे ऑब्झर्व फ्रिक्वेन्सी वापरून आपल्याला एक्सपेक्टेड फ्रिक्वेन्सी काढायची. या टाईपचे गणित कसे करायचे समजून घ्या. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, याच्यावरती तुम्हाला प्रश्न असतोच. सो हे समजून घ्या, एकदम इझी आहे. क्वेश्चन 3 मधला आपला सी आहे. बघा टोटल बघायचे. टोटल किती दिली आहे ऑब्झर्व फ्रिक्वेन्सी 64. O1 बघायचं. O1 किती, पहिले आहे 34, नंतर O2 दुसरे आहे 10 आणि तिसऱ्या रंगाचे घोडे आहे 20. बरोबर. रेशो काय दिले आपल्याला, 9:3:4. समजून घ्या, यांची बेरीज करायची. 9 3 12, 12 4 16, 9 3 12, 12 4 16. सो बघा एक्सपेक्टेड फ्रिक्वेन्सी कशी काढायची, 9/16.
मित्रांनो, मी आता तुम्हाला हाफ पेपर सोल्युशन इथे सांगितलं, हे डिटेलमध्ये पूर्णपणे फ्री आणि पूर्ण पेपर सोल्युशन तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही एकच करा, पर्पल ॲट ॲप्लिकेशन प्ले स्टोरवरून डाउनलोड करा. पर्पल ॲट ॲपमध्ये गेले की बघा तुम्हाला असा फोल्डर दिसेल, M3च्या कोर्समध्ये जा, आपल्या सिव्हिलच्या M3च्या कोर्समध्ये जा, तिथे तुम्हाला एंड सेम पेपर सोल्युशन नावाचा फोल्डर दिसेल, त्याच्यात जा. हा पूर्ण व्हिडिओ तिथे फ्री आहे आणि अनलॉक आहे, तो बघा. यस, तो व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल, यार सरांनी मला शिकवलं, मला लगेच क्लिक झालं, कॉन्फिडन्स आला, एवढा सोपा पण पेपर M3चा असू शकतो आणि मराठीत शिकल्यामुळे मला अजून तो डोक्यात फिट झाला, कारण टेक्निकल गोष्टी आपल्याच भाषेत समजतात, परकीय भाषेत नाही. यस, सो मराठीत झाल्यामुळे मला एकदम कॉन्फिडन्स आलाय. मला डिटेलमध्ये जर सगळं शिकायचं आणि खरोखर पेपर तुम्हाला काढायचं असेल तर कुठलाही विचार करू नका, पर्पल ॲट ॲप्लिकेशन सबस्क्रिप्शन लगेच बाय करा. 6 महिने व्हॅलिड आहे, खूप तुम्हाला जबरदस्त फायदा होईल. मी तुम्हाला 100% गॅरंटी देतो. काहीच येत नाही ना, बेसिक वीक आहे तरी राहिलेल्या दिवसांमध्ये तुम्ही अभ्यास करून M3 तुमचा स्कोर करू शकता, ही माझी 100% गॅरंटी आहे मित्रांनो. सो लगेच सबस्क्रिप्शन घेऊन बाकीचे व्हिडिओ पण बघा, तिथे IMP क्वेश्चन नोट्स आहे आणि बाकी 3 क्वेश्चन, अजून 3 पेपर सोल्युशन आहे, तेही बघा आणि M3 गॅरंटी स्कोर करा.